तुमचा विश्वास आमची बातमी। भाडेतत्वावर कार घेऊन ती परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अंबड विभाग गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने अटक केली आहे। या आरोपींपैकी एक जण तब्बल 1.5 वर्षांपासून फरार होता। गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याला अखेर जाळ्यात ओढले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाण्यामध्ये सुमारे 1.5 वर्षांपूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। फिर्यादी सुनील उखा निकम यांनी आपली होंडा सिटी कार भाडेतत्वावर दिलेली होती, मात्र कार परत न करता आरोपींनी तिचा अपहार करून ती परस्पर विक्री केल्याची तक्रार त्यांनी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता। या गुन्ह्यातील आरोपी घटनेनंतर फरार झालेले होते। दरम्यान अंबड विभाग गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 चे अधिकारी कर्मचारी या फरार आरोपींचा शोध घेत होते। तपासादरम्यान तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना आरोपींचा ठाव ठिकाणा मिळाला। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। या कारवाईमध्ये प्रमोद मारुती पाटील वय वर्ष 33 राहणार शिवदर्शन रो हाऊस नंबर 12 धन्वंतरी कॉलेजच्या मागे कामटवाडे सिडको नाशिक याला कामटवाडे परिसरातून अटक करण्यात आली आहे। तसेच त्याचा साथीदार हेमंत उर्फ गणेश पुरुषोत्तम गोसावी वय वर्ष 45 राहणार सरिता अपार्टमेंट रूम नंबर 6 शंकरनगर काठेगल्ली टाकळी रोड नाशिक यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये आरोपींनी भाडेतत्वावर वाहन घेऊन ती परस्पर विक्री करण्याचा प्रकार केल्याचं उघड झालंय। तसेच या दोन्ही आरोपींविरोधात नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी आणि फसवणुकीचे एकूण 2 गुन्हे दाखल असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे। अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे, तर या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड विभाग गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 चे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।